श्री शंकर गीता अध्याय 17. श्री गणेशानमा श्री सरस्वतीन्मा देखून कैलासाचा राणा आनंद झाला पंचप्राणा. वंदून त्यांच्या दिव्य चरणा उत्साहित झालो. वय महाराजांचे किती होते प्रत्येकास कळावे वाटते. हे निश्चित सांगता न येते. कोणी 150 म्हणतात, साधू सांगतात वर्ष 300, तपस्वी सांगतात 700, अंतर्ज्ञानी 2000 वर्षे. प्रत्येकाचा आधार समाधी घेतल्यावर महाराजांनी 12 वर्षांनी जपान मधून एक मनुष्य दिला पाठवून समाधीच्या मठात. त्याला सांगितले महाराजांनी, मी मेलो आहे म्हणून माझी समाधी बांधून उत्सव करतात पाहून ये. तो जपानी मनुष्य आला मठात. समाधी फोटो पाहत अश्रू नयनी ओघळत सांगू लागला सर्वांस, होय महाराज याच रूपात सध्या आहेत जपानात. त्यांचे कार्य चालले जोरात. उत्सव कसे तुम्ही करता त्यांनीच मजला पाठविले. गंमत पाहून येण्यास सांगितले. महाराज वाचताना पुण्यतिथी सगळे साजरी कशी करता हो? महाराज वदत, दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत. जपानची हानी होणार निश्चित, मी उद्धार करणार. महाराजांनी ऐसे म्हटल्यावर 3 वर्षांनी जपानवर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी झाली. म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहेत करीत. कसे होणार समाधीस्थ, कसे कळणार वय त्यांचे? महाराजांच्या समवेत 8 भक्त नेहमी असत. अष्टप्रधान त्यांना म्हणत. 9 असती महाराज या 9 जणांच्या फोटो असत. नवरत्न दरबार त्यांना म्हणत. महाराज पारखी थोरात, नवले कुकडे श्रोत्रिय कारखानीच धनेश्वर. 9वे असती मिरीकर. अष्टप्रधान नवरत्न दरबार सर्वत्र मिळतो पावया. महाराज 10 वचने नेहमी म्हणत. लेखनी माझ्या हातात, अशक्य ते मजलाच शक्य. इच्छा माझीच केवळ, टाइम इज दी फॅक्टर. आमच्या पुढे कुठले सरकार? पंखे मी वायूच्या सहज गतीने जात से. कैरी कैरी पत्ते की अंदर, छुपेंगी कितना दिन. बाजार में एक दिन जरूर आएंगी. दीप जले पहिले फिर जले परवाना. पहिले जलाना सिकले फिर दूसरे को जलाना. रंग जाने रंगारी बड़वा क्या जाने पिंजारी. जिसका बंदर वो ही नचाय ऐशी. 10 वचने ही प्रसंग घटना ज्या ज्या घडत त्यातून ही वचने सिद्ध होत. या वचनांच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडत असे. अलीकडे प्रत्येक 17 वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांच्या मनी विचार येत जात. ही 1930 साली समाधी ठरविली महाराजांनी. तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा बदलविला. डॉक्टर धनेश्वरांमुळेच अधिक 17 वर्षे लाभत महाराजांचा सहवास मिळत. भक्तांना त्या सर्व ही पद्मावती समीप अरण्यात महाराज नेहमी जात असत. तेथे एका ठिकाणी ते थांबत. ठिकाण भरले मनात. ही जागा मालपाणीची असत. महाराज मालपालींना बोलावित आणि त्यांना सांगत, येणार आहे इथे मी. ती जागा देण्याचे वचन मालपाणी कडून घेऊन सोय समाधीची अशी करून 1 वर्ष आधीच त्याच ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान लावून. हेच समाधीचे ठिकाण असून महाराज भक्तास सांगत. महाराज भक्तास म्हणत, हे कपडे जीर्ण झालेत, टाकून दिले पाहिजेत. सूचक ऐसे बोलत. 3 महिने आधीच महाराज सांगत सर्वांस, वैशाख शुद्ध अष्टमीस समाधी आम्ही घेणार. तिथीवार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले. नंतर हिंडणे बंद केले. एकाच स्थळी राहत. सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतः खिचडी तयार करून प्रसाद म्हणून द्रोण भरून स्वतः सर्व दिलीच. याच दिवशी महाराजांनी आनंद कुटे यांना बोलावून एक रेशमी शर्ट दे मज आणून. महाराज त्यांना सांगत. कुठे रेशमी शर्ट आणून देत महाराजांच्या अंगात घालत. विलक्षण तेज महाराजांचे दिसत. लीलाच होती वेगळी. महाराजांचा निवास असत. शेवटी ढेकणे मामांच्या घरात. महाराज मामींना सांगत, खोलीत गादी ठेवावी. सकाळी 10 वाजण्याला महाराजांनी चहा घेतला. गादीवर टेकून तक्क्याला महाराज बसले खोलीत. मला कुणाशी न बोलावयाचे, मला कुणी न भेटावयाचे.
दार बंद करून घ्या खोलीचे, खोली उघडू नका मुळी. शेवटचे 10 दिन महाराजांनी धरले मौन. हिंदनेही दिले सोडून, स्वस्त शांत मौनात. महाराजांनी तेव्हा खोली ढेकणे मामांनी बंद केली. मामा मामी रात्रभर मुळी खोलीपासून हलले ना. खोलीत महाराज असून घातले होते पद्मासन. आदेश आला खोलीतून पहाटे 4 वाजता. पुढील सोय करा ही आत्मज्योत बाहेर आहे आता पडत. मामा मामी हे ऐकत दीड मुड झाले ऐकून. शके 1869 वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार सन 1947 दिनांक 29 मे. महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात. प्रत्येकाची आत्मज्योत थरारली कळताच. वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वच कळविण्यात येत. कुणासही हे खरे न वाटत. गर्दी जमली प्रचंड. ज्योत सोमवारीच प्रगटली, सोमवारीच अंतर्धान पावली. अशी सोमवारची ख्याती भली. प्राकट्य अंतर्धानाची का निवडला सोमवार. दोन्ही घटनाच हाच कावार. यातून कळून येते सार कोण होते महाराज. शुद्ध अष्टमीला प्रकट झाले, शुद्ध अष्टमीलाच अंतर्धान पावले. हे दोन्हीही घडून आले शुद्ध अष्टमीलाच. महाराज सर्व देशात असत, महाराजा सर्व भाषा येत. महाराजांचे प्रेम असत सर्व धर्मीयांवर. निर्वाण वृत्त जेव्हा कळत सर्व धर्मी येऊन म्हणत, हे महाराज आमचेच असत. वाद निर्माण झाला आत्मविश्वासाने जो तो म्हणत, महाराज आमचेच असत. परी कुणाच्याही नाही लक्षात. सर्वांचेच महाराज अमर्यादा पण निसीम. असामान्य गणित निष्काम. अलट महाराजांचे प्रेम मानवावरती अपार. वृत्त कळता बसावा श्वाक. प्रत्येक जण झाला अवाक. महाराजांना मारित हाक. पुण्याकडेच निघाला सर्वात पुणे शहर वाटेत. महाराजांचे जे असत भक्त त्यांना श्री क्षेत्र पुणे असत. पुण्य पावन पुणे हे या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्तच व्हावे म्हणून. पार्थिव देह 3 दिवस जपून ठेविला ढेकणे निवासी. वृत्त कळता भस्म येत रेशमी कद घेतला पुण्यात. सुंदर उलंची शाल घेत सद्गुरु अर्पिण्या. महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत भस्मे गुरुस कद नेसवित. महाराजाचा शाल पांघरून घालत पुष्पहार घातला. ढेकण्यांच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून. मिरवणूक गेली गजबजून गर्जनेत भक्तांच्या. ताळ मृदुंगाचा दोन्ही जय जयकार भक्तांच्या मुखातून. गरजत राही अभंगवाणी ढीग पुष्पहारांचे. तात्या काडगावकर गरजत अभंग खड्या आवाजात. लोकहार फुले वाहत बेल तुळशी बुक्काही. 3 दिवस देह होता अगदी तेजस्वी दिसे पाहता. रेशमासारखा लागे स्पर्शिता. धनंजय नाडी चालत मिरवणुकीत भक्त जमले फार. त्यांच्या दुःखांचे नाना प्रकार. कुणा दुःख झाले पर वदता रडता नये कुणा. या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शने देऊन सांत्वन त्यांचे केले असून धीर दिला सर्वांना. ढेकणे मामाचे निवासस्थान बाबू गेनू चौकातून. काका हलवाई दत्त मंदिरावरून. ग्लोब टॉकीज वरून. कलकोट स्वामींचा मठ. मंडई शनी पारोबा मारुती भिकारदास. पर्वती अरण्येश्वर पद्मावती वरून मिरवणूक निघाली. या संबंध मिरवणुकीत भस्मी महाराजांवर छत्री धरत समाधी स्थानावर मिरवणूक येत जय जयकारात संपली. भक्तांनी गुलाल उधळला. पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला. जो तो महाराजास पाहू लागला तोच चमत्कार झाला. महाराज दिसले मारुतीराय जो तो दरी त्यांचे पाय. आज आमची गेली माया कळवळा फुटला सर्वांना. तेवढ्यात माळी महाराज आले त्यांनी अंत्यदर्शन घेतले. महाराज बजरंग बलीच दिसले. माळी महाराज म्हणाले आपण बजरंग बलीचे रूप घेतले. भक्तीचे मार्ग वेगवेगळे जगाला सांगण्यासाठी सगळे म्हणून असे बनला का. महाराज भक्तास नेहमी म्हणती मी प्रत्यक्ष आहे मारुती. मारुतीच्या रूपात दर्शन देती आपल्या अनेक भक्तास. महाराजांचे हे वचन मारुती रूपात झालेले दर्शन. यावेळी सर्वांस आठवून हृदय आले भरून. प्रातस्मरणी चिरंजीव सप्त त्यात मारुतीराय प्रख्यात. म्हणून मी चिरंजीव असत हेच महाराज सुचवित. महाराजांनी जी जागा सुचविली
तिथे जमीन नुसती उकरली, 7 बाय 3.5 फूट निघाली भव्य शिळा त्या स्थळी. शिळा बाजूला काढली, आत त्याच मापाची बांधलेली. समाधी तयारच होती सगळी, योजना कशी पहा ही. आळंदी ज्ञानेश्वर महाराज, सोपादेव जंगली महाराज, पद्मावती माळी महाराज, ओंकारेश्वर येथील या 6 ठिकाणच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणून मोठ्या भावाने समाधीत ठेवल्या. या समाधीच्या भागात दादा फुलारी, राम कोराड, पुरुषोत्तम बुवा धनेश्वर चौघेच असती. आत हे पार्थिव देह महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा. समाधीत व्यवस्थित ठेवला, गुलाला पुष्पे उधळली. तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देहाची पूजा करून हार बेल तुळस वाहुनी अंत्यदर्शन घेतले. नंतर मिठा गाडा तुळस ठेवून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विद्युक्त समाधी बंद करून जय जयकार निनादाला महासमाधीची पूजा केली. आरती, कर्पूर आरती झाली. 5 वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण झाला. 15 दिवस पहा सतत परगावचे लोक येत असत. 13व्या दिवशी उत्सव होता. नंतर प्रसादोत्सव. नेहमी देश विदेशातून सतत संचार करणारे असून महाराज झाले अंतर्धान. निसर्गही गेला तिथून. पहिल्या पुण्यतिथीस बसवे जाऊन पुण्यास अखंड विना नाम सप्ताहास करून प्रथा आरंभिली. 12 वर्षांनी बसवे यांनी सुंदर पालखी बनवून रामभाऊ अकोलकरांना आणून पुण्यतिथीच्या दिवशीच रुद्राभिषेक केला महाराजांना. पालखी अर्पिली महाराजांना. देह ही अर्पिला महाराजांना. म्हणाले जय शंकर. महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्य काळातील घटना. वचने दिली अनेकांना, आश्वासनेही दिलीच. जरी महाराज झाले समाधीस्थ, घटना सिद्ध करून दाखवित. दिलेली वचने पूर्ण करीत, आश्वासने पाळीत. महाराज प्रत्यक्ष प्रगटतात, भक्तास वचनाची जाणीव देत. वचन मी पूर्ण केले असत, जाणीव देऊन जातात. आजही असे घडत, असे उद्याही घडणार असत. काल तर घडले प्रत्यक्षात, त्रिकाळ त्यांच्याच हातात. अजून महाराज प्रत्यक्ष प्रगटतात, भक्तास प्रत्यक्ष सांगतात. स्वप्नात तर अनेकांना भेटतात, मार्गदर्शन करतात. मामा ढेकण्यांच्या घरात तात्या सहस्रबुद्धे येत. महाराजांसारखेच तात्या दिसत. समाधी देऊन परतला. काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत. तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत. हुबेहूब महाराज. काही संदेश सांगणे, कार्य काही करून घेणे, एकाच वेळी प्रगटणे अनेकांच्या शरीरात, असे महाराज करत नेहमी. अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही यौगिक क्रिया असून अजूनही महाराज करतात. खंडयोग महाराज करत असत. देहाचे तुकडे तुकडे करत, पुरवत तुकडे सारे जोडत. पुन्हा महाराज उभेच. महाराज विविध कथा सांगत, दुरान्वयाने ज्ञान देत, विविध उपदेशही करीत. एकदा महाराज म्हणाले, मातीचा बनविला शंकर, परी माती नसे शंकर. शंकराने पूजला शंकर, माती मातीच राहते. काशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी. भवानीने पूजली भवानी, कासे राही कासेच. तैसे आम्हा पूजिती सज्जन, पूज स्वीकारती भगवान. महाराजांचे हे वचन असे अत्यंत मोलाचे. महाराजांचे जे जे भक्त त्यांना महाराज खडसावून सांगत, पृथ्वीचा होईल जेव्हा अंत, तेव्हा निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार, हानी होऊ न देणार. जबाबदारी माझ्याकडे. जबाबदार भगवंत, भक्त सने निष्ठावंत. विचार करतील का विचारवंत, महाराजांची मेकही. महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे एक लॉकेट असत. खाली एक बदाम शोभत. नाव होते त्यावर शंकरनारायण अंतापूरकर. नावाखाली समर्थ सुंदर होते हा अलंकार, विलोभनीय अत्यंत. महाराज जक्कलच्या मळ्यात येऊन शिळेवर उभे राहत. या शिळेवरती उमटत महाराजांची पाऊले. राम कोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहत. त्या फरशीवर पादुका उमटत. महाराज निघून जाताच. समाधीच्या मठात जे दत्त मंदिर असत, अजूनही रात्रभर त्या मंदिरात महाराज असतात. देहरूप बनले विश्वरूप, नमनाचा करुणीया धूप.
17व्या अध्यायास चढे उरप समाप्त येथे झाला. संत वर्य योगी राज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शंकर बाबा महाराज की जय.